नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं वजेज किचनमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा आपला बेत आहे उकडीचे मोदक। तर उकडीचे मोदक आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी मी हे साहित्य घेतले आहे। तर मी 1 वाटी तांदळाचं पीठ म्हणजेच मोदकाचं पीठ घेतले आहे आणि त्याच्यानंतर हे पाऊण वाटी गूळ घेतले आहे। त्यासोबतच मी हे किसलेलं खोबरं ओलं खोबरं घेतलं आहे 1.5 वाटी आणि 1 वाटी दूध घेतलं आहे। परत 3 ते 4 चमचे तूप घेतलं आहे आणि आपले वेलची पूड, चवीनुसार मीठ आणि केसर घेतलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतले आहेत। चला तर आपण उकडीचं पीठ बनवायला घेऊया। आपल्याला आता उकडीचं पीठ बनवायचं आहे, तर त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेऊया, तूप, दूध घेऊया आणि मीठ घेऊया। सर्वप्रथम मी याच्यामध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये मी आता दूध ॲड करते 1 वाटी। तर दुधामध्ये मी पाणी पाव वाटी ॲड केलं आहे। त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तूप ॲड करते। तूप आपण यासाठी ॲड करतोय जेणेकरून आपलं उकडीचं पीठ मऊसूत होईल आणि दुधामुळे आपल्या पिठाला चांगला पांढरा शुभ्र रंग येईल। पण याच्यामध्ये मीठ ॲड करतोय चवीनुसार। आता हे दुधाला चांगली या मिश्रणाला चांगली उकळ येऊ दे। आता आपल्या दुधाला चांगली उकळी आली आहे। त्याच्यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ ॲड करूया। कंटिन्युअसली सतत तुम्हाला हलवत राहायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। आता हे आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालं आहे। पण गॅस बंद करून हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे। मग आपण ते मळून घेऊया। आता आपण सारण बनवायला घेऊया। तर त्याच्यासाठी मी हे 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं किसलेलं। खोबरं पण आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, फक्त यातला मॉइश्चर निघून जायसाठी आपल्याला थोडं गरम करायचं आहे। खोबरं आपलं गरम झालं आहे, त्याचं मॉइश्चर चांगलं निघून गेलं आहे। आता मी याच्यामध्ये तूप ॲड करते। मिश्रण आपल्याला पुन्हा चांगलं एकत्र करायचं आहे। आता मी याच्यामध्ये गूळ ॲड करते पाव वाटी। हे मिश्रण आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, गरम करायचं आहे। आता हे आपलं मिश्रण रेडी आहे, सारण रेडी आहे। त्याच्यामध्ये मी आता वेलची पूड ॲड करते। वेलची पूडने आपल्या मोदकाच्या सारणाला खूप असं छान सुगंध येतो आणि चवसुद्धा चांगली येते। त्यासोबतच मी याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स ॲड करते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता याच्यामध्ये। आता हे आपलं मोदकाचं सारण रेडी आहे। चला तर आता आपण आपलं पीठ उकडीचं पीठ गार झालं असेल तर ते आपण चांगलं मळून घेऊ आणि मोदक करायला सुरुवात करू। आता हे आपलं पीठ थोडं मळून घ्यायचं आहे थंड पाण्याचा हात लावून आणि हे थोडं गरम असतानाच चांगलं मळून घ्यायचं पीठ आपल्याला। आता आपलं उकडीचं पीठ मळून रेडी झालं आहे। त्यातलं मी एक छोटासा गोळा घेते, तो पण असं चांगला मळून घ्यायचा हातावर आणि असं दाबायचं आहे। पण ही मोदकासाठी आपण ही पारी बनवतोय। आपण तूप घातल्यामुळे पीठ अगदी मऊसूत झालेलं आहे।
आणि दुधाने सुद्धा आपला पिठाचा चांगला रंग आलेला आहे. तर ही आपली मोदकाची पारी रेडी झाली आहे. तर याला आपण आता पाकळ्या तयार करून घेऊया. असे चांगले खालपर्यंत असे दाबून घ्या व्यवस्थित, जेणेकरून ते पाकळ्या व्यवस्थित चिकटतील. त्याच्यामध्ये मी आपल्या मोदकाचं सारण भरते आणि आता क्लोज करून घेऊया. क्लोज करताना सुद्धा हे हलक्या हाताने तुम्हाला दाबायचं आहे, जेणेकरून आपल्या पाकळ्या विस्कटणार नाहीत व आपल्या मोदकाला चांगला आकार येईल आणि सुंदर असा आपला मोदक तयार होईल. मोदक क्लोज करताना सुद्धा तुम्हाला इथे शेवटला निमुळता भाग असा ठेवायचा आहे आणि हे टोक बंद करायचं आहे. या पाकळ्या अशा पुन्हा दाबून घ्यायच्यात हाताने. तर अशा प्रकारे आपला मोदक एक रेडी आहे. तर असेच आपण सगळे मोदक बनवून घेऊया आणि उकळीसाठी पाणी तापत ठेवूया. आता आपले मोदक बनवून रेडी झाले आहेत. तर आपण हे उकडायला ठेवूया. त्यासाठी मी चाळणी घेतली आहे आणि याला आपण आता तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊया, जेणेकरून मोदक आपले चिकटणार नाहीत. आता आपण हे मोदक उकडून घेऊया. त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि चाळण ठेवून आपण हे उकडून घेऊ. अशाच प्रकारे आपले मोदक रेडी झाले आहेत. तर तुम्ही केसर टाकून याची सजावट करून याची सुंदरता वाढवू शकता. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी वजीज किचनला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.